आता बघा याच्यातला थोडासा यास्पार घ्यायचा. लाल मिरची पावडर पण टाकली याच्यामध्ये आणि हळद पण टाकली. दळताना नव्हते टाकले, नंतर मिक्स केले. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. पूर्ण पातळ करून घ्यायचं. मिक्स करायचं. आता हा आपण असा पातळ केला. माझ्या बाबांना यांना जुने लोक आहेत त्यांना फक्त थोडासा हा मसाला घ्यायचा आहे स्वार. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आणि नुसता असा गोळा तयार करायचा. आणि त्याच्यासोबत पण जुने लोक पोळ्या खातात, म्हणजे भाकरी पोळी ते पण चांगली लागते. मग त्यांना ज्यांना आवड आहे त्यांना तेच खातात. यांना पण आवडतं. माझे बाबा पण बऱ्याच वेळा खात असतात. भाजी नाही करत, तर हाच यास्वार थोडासा असा गरम करत नाही, नुसताच कच्चा. तेल टाकायचं, जिरे, खरी चव याच्यामध्येच समजते याची, या मसाल्याची. भाजी तर चांगली होतेच, पण या पद्धतीचा केला की लगेच चव समजून जाते की कसा झाला. तर लसण झाला की थोडंसं तिखट टाकायचं. याच्यात टाकलेलं आहे स्वार मसाल्यामध्ये, त्याच्यामुळे कसं आहे तिखट कमीच टाकायचं आणि अगदी कमी प्रमाणात मसाला टाकायचा. आणि ज्या पद्धतीने आपण बेसन टाकतो त्या पद्धतीने टाकून द्यायचं. बेसन शिजवतो आपण त्या पद्धतीने शिजवून घ्यावं लागतं, कारण हरभऱ्याची डाळ आहेच, घट्टपणा याला खूप येतो. मीठ टाकायचं. शिजल्यानंतर तेल बाजूला सुटायला सुरुवात होऊन जाते. पूर्ण भाजणीचंच आहे त्याच्यात, भाजलेलं चांगलं आहे, त्याच्यामुळे वर्षभर पण चांगला लागतो आणि वर्षभरही चांगला राहतो सुद्धा. डब्यामध्ये भरून ठेवलं की टेन्शन नाही. आणि गावाकडे जायचं तर हे सासूबाईसाठी घेतलं. हे माहेरी काही सासरी काही, कारण असं पद्धत आहे आमच्या तिकडे की यास्वार केला की देतात एकमेकांना. तर हे घेतलं घरी आणि हे आईसाठी घेतलं. आता हा शिजला, गॅस बंद करणार आणि गरम गरम छान लागतो. आणि कदाचित जर एखाद्या वेळेस लवकर जर करून ठेवला तर नंतर गरम केला तरीही चालतो, पण याला घट्टपणा लवकर येतो. आता हा इतका पातळ जरी दिसत असला, जसं जसं थंड होतो तसं याला घट्टपणा लवकर येत जातो. तिची समजलं की एक गावाला जायचं की तो गाडीच सोडत नाही. आणली, बॅटरीत गेली होती, बॅटरीत टाकून आणली गाडीत वेळेवर. कुठं चालला तो रिचा? धूळ आता इथून पुढे नाही येणार जास्त. परवा हवा होती जास्त, त्याच्यामुळे हे झालं ते. नाही नाही, घरी पण ते पाऊस पडला त्या दिवशी, काल सकाळी हवा होती ना, तिकडून हे शितोडे उडलेले होते. काय करू? भाचीसाठी हा ड्रेस घेतला. चुलत भावाचं लग्न झालं, त्याचा व्हिडिओ टाकला होता मी, तर त्याला मुलगी झालेली आहे, तिच्यासाठी हा छानसा ड्रेस घेतला. आणि माझ्यासाठी 3 गाऊन घेतले. यावेळेस जरा चांगले घेतले. अगोदरचे गाऊन घ्यायचे असले की मला असं वाटतं की स्वस्त घरातच तर घालायचे आहे, स्वस्तच घेऊ, पण यावेळेस थोडे भारी घेतले. कपडा वगैरे क्वालिटी चांगली आहे. तो कालच्या व्हिडिओमध्ये घातलेला होता तो एक घेतला आणि हा एक आहे. मला एरवी गाऊन असं लहान करायची गरज पडत नाही, पण हा करावा लागला थोडासा. हा काहीतरी 650 पर्यंत आहे, तो 550 पर्यंत आहे. आणि तो काल घातलेला होता तो 400 450 आहे. याची डिझाईन वगैरे आवडली. कपडा खूप स्मूथ आहे.
आणि सासूबाईंनी त्यांच्या नंदेसाठी साडी सांगितली होती, ही घेतली. अधिक महिन्यासाठी आता साडी नेसवावी लागेल, तर त्याच्यासाठी घेतलेली आहे. ही चालवली एक ती त्यांच्यासोबत जाईल. लस्सी पिणं चालू आहे. ग्लास लगे क्लीन. चालू आहे दोंडे करायला. वास इतका मस्त आला, खरंच आला. सगळं वास तो माझ्या नाकावर आला. इतका मस्त वास आला. दोंडे करायचे आज. 2 पोळी पाहिजे रे. कोण तुमच्या एकट्या पुरतं करायचं का मग? सगळा खडा मसाला भाजून, कांदा लसूण वाटून. जयश्री आली, जयश्रीचा मुलगा आला, ती मुलगी ती गेली तिकडे. धोंडे खायला आले ना तुम्ही? धोंडे खायचे ना. नाही म्हणले नाही तेलाचे 2-4 डाळ झाले तेलाचे. ते चालले युवराश्रमला. मस्त आहे, नवी आणली मस्त. आली तरी हां टाक, जळतो मग खाली. त्याच्याशिवाय तिकट चांगलं. जेवायला बरेच जण आहे त्याच्यामुळं घरचे नाही आता जास्त आहे घर जेवायला. येळवण्याशिवाय तर मजाच नाही आहे. हे शेगडीवर पुरणाचं पाणी सांडलं वाटतं. हे दिसून राहिली खराब. धोंडे चालू आहे करणं. जेवण वगैरे करेपर्यंत पूर्ण हवा सुटली होती. त्याच्यानंतर आभाळही होता भरपूर आणि लाईट पण गेलेली होती, जी की आलीच नाही. 1-1:30 रात्रीच्या 1-1:30-2 वाजेपर्यंत आली होती. तर माणसांच्या अगोदर जेवणं झाले, बच्चे मंडळीचे इथे चालू होते आणि हे झाल्यानंतर मग आम्ही सर्वजणी बसलो होतो. तर शेजारच्या ज्या चुलत बहिणी आहेत माझ्या त्या पण होत्या जेवायला आणि घरचे
बरीच मंडळी होते. या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला नक्की सांगा.